चुनाव प्रचार के अंतिम दिन महायुति के उम्मीदवार किशोर जोरगेवार ने बाबूपेट परिसर में रैली निकाली। तो आइए सुनते हैं इस मौके पर उन्होंने उपस्थितों को संबोधित करते हुए क्या कहा। विधानसभा चुनाव के प्रचार के अंतिम दिन उम्मीदवार अपनी पूरी ताकत झोंक रहे हैं और ज़्यादा से ज़्यादा मतदाता तो एक बार फिर पहुंच रहे हैं। वहीं महायुति के उम्मीदवार विधायक किशोर जोरगेवार ने प्रचार के अंतिम दिन चंद्रपुर महानगर के अनेक स्थानों पर पदयात्रा की। इसी पार्श्वभूमि पर किशोर जोरगेवार ने बाबूपेट परिसर में पदयात्रा की। इस मौके पर बड़ी संख्या में महायुति के पदाधिकारी तथा आम नागरिक भी मौजूद थे, जिसमें पुरुष महिलाओं का भी समावेश था। इस मौके पर महायुति के उम्मीदवार किशोर जोरगेवार ने अपने संबोधन में चुनाव जीतकर आने के बाद अनेक आश्वासन दिए तथा विपक्षियों को भी आड़े हाथ लिया। तो आइए सुनते हैं महायुति के उम्मीदवार किशोर जोरगेवार ने उपस्थितों को संबोधित करते हुए क्या कहा स्वयं जुबानी। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट। आमच्याकडून काम करून घेतलं पाहिजे। तुम्हाला जे प्रश्न आहे ते सर्व प्रश्न याच भागामध्ये सोडवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। मी तुम्हाला शब्द देतो, हा गंगूबाईचा टोपली विकणाऱ्या आईचा मुलगा आहे आणि ज्याला शब्द दिलेला असेल, खोटा शब्द खोटी आशा कधी मी कोणाला आयुष्यात दाखवली नाही। जे बोलील ते करण्याचा 100% प्रयत्न करेल आणि हेही सांगतो, तो प्रयत्न माझा कधीच वाया जात नाही। आज नाही उद्या, उद्या नाही परवा देव आणि जनता ते सर्व काम जे जनतेच्या हिताचं आहे ते पूर्ण करण्यासाठी मला नेहमीच सहकार्य मिळालेलं आहे। म्हणून पुन्हा एकदा बाबूपेठवासियांना या तुमच्या माध्यमातून विनंती करायला आलो आहे की आपण या ठिकाणी काही लोक म्हणतील जातीचे मतं, जातीचे पक्षाचे, हा पक्ष चालत नाही, तो पक्ष चालत नाही। अरे असं कसं चालत नाही? बाबासाहेबांनी लिहिलेल्या त्या राज्यघटनेमध्ये असं लिहिलं आहे का की भारतीय जनता पार्टी चालत नाही, अमुक एक पार्टी चालते? एक पार्टी कोणत्या जाती धर्माची राहते असं होऊ शकते का? बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे म्हणून ही जात बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानामध्ये टाकलेली आहे। तेव्हाचा टोपली विकणारा याचा मुलगा त्या विधानसभेमध्ये बसू शकला म्हणून आज चालू झालाय त्यांचे नाटकं चालू झालेले आहे। आपल्या जातीचं अरे एक माणूस जो चहा पाजत नाही लोकांना, जो लोकांना धड बोलत नाही, सरकारी जमीन घेऊन लोकांना विकतो, गड्ड्यातली असलेली जमीन शेतकरी आता लाखो रुपये घेऊन विकतो, दादागिरी करतो, तो आज मतं मागायला आला आणि जातीच्या नावावर मतं मागत आहे। अरे माझ्या जातीचे तर 100 घर आहे फक्त। टोपली विकणारे तो बांबूपासून झोपटल्यावर किती लोक आहे घरी? 1,17,570 मतं मिळाले आहे। देशामध्ये 73,000 मतांनी हे चंद्रपूर जातीपातीवर चालणारं नाही आहे। चंद्रपूर हे कष्टकरी सेवेकरींच्या मागे राहणारं शहर आहे, हे मागे दाखवलं आहे। पुन्हा यावेळेस दाखवून द्या आणि भारतीय जनता पार्टीला निवडून द्या। मी तुम्हाला शब्द देतो, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा स्तरावरचे नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार असतील, हंसराज भैया असतील, राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील, बावनकुळे साहेब असतील, राष्ट्रीय नेते गडकरी असतील, त्या ठिकाणी अमित शाह साहेब असतील, मोदी साहेब असतील, हे सर्वांनी शब्द दिले आहे। चंद्रपूर विधानसभा, चंद्रपूर जिल्हा ही महाराष्ट्रातला नंबर 1 चा जिल्हा, अग्रेसर विकासाच्या पावलावर पुढे जाणारा जिल्हा करण्याचा त्यांनी आपल्याला सांगितलं गेलं आहे आणि म्हणून तुमची साथ, त्यांच्या आशीर्वादातून आपण चंद्रपूरला एक वेगळं काम करू। सर्वांच्या हाताला रोजगार मिळेल, सर्वांना न्याय मिळेल, सर्वांचे अधिकार सुरक्षित राहतील, आमच्या माया बहिणींना या ठिकाणी सुरक्षिततेने वागता येईल, सन्मान मिळेल, या दृष्टिकोनातून काम करायचं आहे।